विधानसभेच्या प्रचारामध्ये नेत्यांचं पावसामधलं भाषण हे चांगलंच चर्चेत आहे। इचलकरंजीमधील सभेमध्ये शरद पवारांनी पावसामध्ये भाषण केलं, तर दुसरीकडे शिरोळ्यामध्ये फडणवीसांनी सुद्धा पावसामध्ये भिजत भाषण केलं। दरम्यान यावेळेला फडणवीसांनी तुफान फटकेबाजी देखील केली। ही दोन दृश्य आपण पाहता। इचलकरंजीमध्ये पुन्हा एकदा पवारांनी जे भाषण केलं त्यावेळेला पाऊस पडलेला होता। दोन मोठ्या नेत्यांचं पावसामधलं भाषण जे आहे त्यात समोर आलेलं आहे। शिराळ्यामध्ये फडणवीसांनी भाषण केलं, त्यावेळेला सुद्धा पावसानं हजेरी लावली। आणि जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला मी बोलायला उभं राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि तशा परिस्थितीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो। आता सत्यजित दादा तुमची सीट निवडून येणं पक्का आहे। का बरं पक्का आहे? अरे मी पावसात सभा घेतोय ना। पावसात सभा घेतली की सीटा निवडून येतात। शुभ संकेत आहे, शुभ संकेत आहे। नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात। पण मी तुम्हाला सांगतो, पाऊस पडो की न पडो, मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे।